दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या उपस्थितीच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. जगी पसराया, निवड केली प्रभुराया. प्रकाश जगी पसराया, निवड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा, दे मजला वरदान. तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. आजची ही मिसा स्वर्गवासी मारिया फिलिप्स आलेक्स अल्फान्सो यांची 7व्याची मिसा आहे. आजची मिसा पुढील हेतूंसाठी अर्पण होत आहे. वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी मेरी विन्सेंट रॉड्रिक्स, स्वर्गवासी सिल्वेस्टर परेरा, स्वर्गवासी निकिता प्रियम फर्नांडिस, स्वर्गवासी बॅप्टिस्टा फ्रान्सिस कोरिया, स्वर्गवासी सिसिलिया पास्कल डिकुना, स्वर्गवासी जानुबाई व तोमू रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावी आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा दया माऊली हिचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वर आपल्याकडनं दयेची अपेक्षा करतो, मात्र त्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या बरोबर असणे गरजेचं आहे. पवित्र मरिया ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात आणि सहवासात होती आणि सतत ती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जसा दयाळू होता तशी तीही दयाळू आहे. आणि म्हणूनच आज ख्रिस्त सभा
दयामातेचा सण साजरा करीत आहे. आपण सर्वांनी दयाळू व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतो. आम्हाला सुद्धा त्याप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावी व एकमेकांना दया दाखवावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. हग्गई ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. दारियवेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गई संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. आता यहुदाचा प्रांताधिकारी शलतियम याचा पुत्र जेरुबाबेल, मुख्य याजक यहोसादक याचा पुत्र यहोशवा आणि शिल्लक राहिलेले लोक यास असे विचार, ज्याने ह्या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हास दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? ही जेरुबाबेल हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा आणि कामास लागा. मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार कायम आहे आणि माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन ही हालवून सोडीन. मी सर्व राष्ट्रास हालवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रांचा इच्छाविषय या मंदिरात येईल.
आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रूपे माझे आहेत, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर भाव ठेवीन. माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर भाव ठेवीन. ही देवा माझा न्याय कर. भक्तिहीन राष्ट्रांशी माझ्या बाजूने लढ. कपटी आणि कुटील मनुष्यांपासून मला मुक्त कर. प्रतिसाद. माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर भाव ठेवीन. कारण हे देवा तू माझा बळकट दुर्ग आहेस. तू माझा त्याग का केलास? वैऱ्यांच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे? प्रतिसाद. माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर भाव ठेवीन. तू आपला प्रकाश आणि आपले सत्य प्रकट कर. ती मला मार्ग दाखवत. तुझ्या पवित्र पर्वतावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. प्रतिसाद. माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर भाव ठेवीन. म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन. आणि हे देवा, माझ्या देवा, विणेवर मी तुझे गुणगान गाईन. प्रतिसाद. माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर भाव ठेवीन. जयघोष. देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे. ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. असे झाले की येशू एकांती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया, आणि कित्येक म्हणतात की प्राचीन प्रवक्तापैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. त्याने त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने उत्तर दिले, देवाचा ख्रिस्त. मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सूर्यफूल आपणा सर्वांसाठी एक सुंदर असा धडा शिकवत आहे. सूर्यफूल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत
सूर्याचं अनुकरण करत असतं. सूर्याकडे पाहतं आणि सूर्याबरोबर ते फिरतं. असं म्हणतात की एखाद्या ढगाळ दिवशी जेव्हा सूर्य दिसेनासा होतो त्यावेळेला काही प्रसंगाला ढगांतून सूर्य जरी बाहेर आला तरी त्या ठिकाणी सूर्यफूल पाहत राहतं. आपली नजर सूर्यापासून ती कधी दूर करत नाही किंवा त्यावर पाठ फिरवत नाही. आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी सूर्यफूल एक सुंदर असं नमुना आहे. द सनफ्लॉवर इज अ ब्युटिफुल सिम्बल ऑफ आवर स्पिरिच्युअल जर्नी. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच बाबतीमध्ये आजच्या शुभवर्तमानामध्ये जणू काही बोध करत आहे. माझ्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि माझ्याकडनं तुम्ही स्फूर्ती घ्या, माझं अनुकरण करा. लुक ॲट मी अँड फॉलो मी. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण अंगीकारण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाच्या अगदी सुरुवातीला पाहतो आपण की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वरावर आपलं लक्ष केंद्रित करतो. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनामय जीवन जगतो. जरी त्याचं पाळकीय जीवन प्रेषितीय कार्य मोठं होतं तरीसुद्धा शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त वेळोवेळी प्रार्थना करण्यासाठी, परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, परमेश्वराचं जणू काही मत काय आहे, इच्छा काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आजचं शुभवर्तमान लूकच्या शुभवर्तमानातील अध्यायामध्ये 9 मधलं आहे आणि लूकचं शुभवर्तमान ह्याला द गॉस्पल ऑफ प्रेयर म्हणजेच प्रार्थनेचं शुभवर्तमान देखील म्हटलेलं आहे. कारण लूकने अनेक वेळेला प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्याय 3 ओवी 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा बाप्तिस्मा झाला आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला तेव्हा प्रभू प्रार्थना करण्यासाठी गेला. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने गालिलामध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली आणि आपलं कार्य विशेष करून आरोग्यदानाचं जे कार्य त्याने केलं ते संपल्यानंतर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, परमेश्वराबरोबर संवाद साधण्यासाठी, परमेश्वराबरोबर आपलं नातं दृढ करण्यासाठी अध्याय 5 ओवी 16 मध्ये लूक सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी गेला. त्यानंतर लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 ओवी 12 मध्ये आपण वाचतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला 12 प्रेषितांची निवड करायची होती तेव्हा त्याने रात्रभर प्रार्थना केली आणि मग त्याने प्रेषितांची निवड केली. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात देखील आपण वाचतो की लूक आपल्याला सांगतो की प्रभू प्रार्थना करीत होता. त्यानंतर लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 9 ओवी 28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं आणि त्या रूपांतरामध्ये देखील आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी त्या 3 प्रेषितांना घेऊन गेला होता. लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 ओवी 38 ते 42 मध्ये मार्था आणि मरियेचा दृष्टांत समोर ठेवून प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेचं महत्त्व आपल्याला पुन्हा एकदा ठासून सांगत आहे. आणि लूकचं अध्याय 11 जो आहे तो संपूर्ण अध्याय प्रार्थना कशी करावी, प्रार्थनेचं महत्त्व काय आहे, प्रार्थना करण्याची पद्धत काय आहे याविषयी आपल्याला बोध करत आहे. त्यानंतर लूक अध्याय 22 ओवी 41 मध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना करीत आहे याविषयी लूक सांगत आहे. आणि लूक 23 ओवी 46 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरून परमेश्वराला आरोळी मारतो आणि जणू काही या प्रार्थनेबरोबर तो परमेश्वराशी एकरूप होतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे प्रार्थनेचं महत्त्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये कसं होतं हे लूक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्याच प्रार्थनेच्या वातावरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो की लोक मला कोण म्हणून म्हणतात.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी कोण आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपलं प्रार्थनामय जीवन कसं आहे हे आपण पडताळून पाहणे गरजेचं आहे. आपण प्रार्थनेसाठी आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देतो का? प्रार्थनेला आपल्या जीवनामध्ये स्थान आहे का? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रार्थना ही महत्त्वाची आहे का? आपल्या जीवनाचा पाया आहे का? केंद्रस्थानी आहे का? प्रथमदर्शनी आहे का? ह्यावर आपण प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रार्थना करणे आपल्याला आवडतं का? डू वी एन्जॉय प्रेइंग? प्रार्थना करणे हा किती चांगला अनुभव आहे. प्रार्थना करणे हा किती दैवी अनुभव आहे. प्रार्थना करणे किती सार्वकालिक अनुभव आहे. ह्याचा आपण कधी अनुभव घेतलेला आहे का? आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, इज प्रेयर द रिदम ऑफ आवर लाईफ. ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण श्वासोश्वास घेतो आणि श्वास सोडतो आणि त्यामध्ये एक लय आहे, त्यामध्ये एक रिदम आहे, तशा प्रकारे प्रार्थना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे का, की जेणेकरून आपण सतत प्रार्थना करीत असतो आणि प्रार्थनेला प्राधान्य देतो आणि त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर प्रार्थना करीत असू तर आपलं लक्ष हे प्रभू येशू ख्रिस्तावर असेल. आपण जर प्रार्थनेमध्ये मुळावलेलो असू तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करू. सूर्यफुलाप्रमाणे आपलं लक्ष हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे असेल आणि किरणाप्रमाणे सूर्यफुलाप्रमाणे आपलं जीवन हे प्रभूबरोबर वळत असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये दृढ असतो तेव्हा आजच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानातील प्रश्नाचं उत्तर देणे देखील आपल्याला सोपं जाईल. जर आपण प्रार्थनेमध्ये कमी असू, जर आपली प्रार्थना उथळ असेल, जर आपल्याला आध्यात्मिक अनुभव नसेल, आपल्याला प्रार्थना करायला कंटाळा येत असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला इतिहासातील एक व्यक्ती वाटेल. ज्याप्रमाणे लोक म्हणत होते की प्राचीन काळातील कोणी संदेष्टा होता किंवा योहान बाप्तिस्ता होऊन गेला किंवा एलिया संदेष्टा किंवा इर्माया संदेष्टा होऊन गेला, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला इतिहासातील एक व्यक्ती वाटेल. परंतु जर आपण प्रार्थनेमध्ये मुळावलेलो असू, जर आपण प्रार्थनेमध्ये दृढ असू, तर निश्चितच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र वाटेल. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त मसीहा वाटेल. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा सार आहे, आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू आहे. ह्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थनेद्वारे या प्रश्नाचं उत्तर देताना प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे हे आपल्याला सोपं जाईल. प्रभू येशू ख्रिस्त जर माझ्यासाठी जीवनाचा केंद्रबिंदू आहे, माझ्यासाठी तो जिवंत देवाचा पुत्र असेल, तर प्रभूने ज्याप्रमाणे जीवन जगलं त्याप्रमाणे आपण जीवन जगू, म्हणजेच आपण प्रभूचं अनुकरण करू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूने कशा प्रकारे जीवन जगलं, तर प्रभू येशू ख्रिस्त हा दयाळू आहे. त्याने परमेश्वर जो प्रेमळ आहे, परमेश्वर जो क्षमाशील आहे, त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला दिलेलं आहे. तशा प्रकारे तो वागलेला आहे. असं म्हणतात की 1809 पवित्र मरियेने एका शेतकऱ्याला स्पेन येथे दर्शन दिलं आणि दया माता म्हणून तिची घोषणा केली. त्यावेळेला पवित्र मरियेने त्या शेतकऱ्याद्वारे जगाला एक संदेश दिला, नॉट जस्टिस बट मर्सी. म्हणजेच केवळ न्यायी बनू नका, केवळ न्यायाने वागण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याही पलीकडे जाऊन तुम्ही दयाळू बनण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच आ लेडी ऑफ मर्सी हे नाव त्या ठिकाणाला पडलेलं आहे. तिथे आ लेडी ऑफ मर्सीचं चर्च उभारण्यात आलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त देखील शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो, मला यज्ञ नको, मला दया हवी आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देखील सांगत आहे की आपण दयाळू बनले पाहिजेत. आपण दयाळू बनण्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये वाढले पाहिजेत. आपण जेव्हा आध्यात्मिक जीवन जगू लागतो तेव्हा दया करणे सोपं जातं. आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून विचार करू लागतो आणि परमेश्वर जसा दयाळू आहे तसे आपण दयाळू बनतो. आणि म्हणून या पवित्र रहस्यामध्ये प्रार्थना करीत असताना सूर्यफुलाप्रमाणे आपली नजर ख्रिस्तावर केंद्रित असावी. सूर्यफुलाप्रमाणे आपण ख्रिस्ताचं अनुकरण करावं आणि ख्रिस्त जसा दयाळू आहे तसे आपण दयाळू हवे, म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत.
संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है। तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल ही सोया था, अपने पवित्र लहू से धोया तुम्हारे पापों को, धोकर तूने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया। धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया। संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है। तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही ही दाणे तुला अर्पण करीत आहोत, त्यांचा दयेने स्वीकार कर। ही दाणे आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे। प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया, ते योग्य व रास्त आहेत। ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, ते योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही दयामातेचा सण साजरा करीत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा समर्थने तुझा एकुलता पुत्र हा जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। पावन 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 तुझी है सर्वशक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊनी आदंब, जयगान गाऊ लागली स्वर्गधरणी। जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी। पावन 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 तुझी है सर्वशक्तिमय परमेश्वरा, प्रभु नावे येतो अति धन्य होई। जयगान गाऊ लागली स्वर्गधरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी। पावन 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 तुझी है सर्वशक्तिमय परमेश्वरा। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र यांचा तू उगम आहे। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा,
हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या मारियेची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ती ख्रिस्तासमवेत मरण पावली. तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यादे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्रपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती देई. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावी. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, हे ईश कोकरा. आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, हे ईश कोकरा. आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, हे ईश कोकरा.
शांतीचे वरदान आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यासेवास म्हणून मी योग्य नाही, तू एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. प्रभु तुझ मेंढपाळ माझा करी सांभाळ. प्रभु तुझ मेंढपाळ माझा करी सांभाळ. विश्वासू होण्या मजला मी विश्वासाचे दान. विश्वासू होण्या मजला मी विश्वासाचे दान. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान. एका तरुण व्यक्तीचं महत्त्वाचं ऑपरेशन आहे. ते यशस्वी व्हावं व रिपोर्ट चांगले हवीत म्हणून प्रार्थना करण्यास आपणास विनंती करण्यात येत आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा केलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यास व दयाळू जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत योसेफा, हे धन्यकुमारी मरेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे.
आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमेन. संत योसेफा आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, विरह तुझा रे नरक भयंकर, विरह तुझा रे नरक भयंकर. मासे प्रलया नर प्रीते, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे